नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला एक्सेल मध्ये अशा पद्धतीनं डेटा दिलेला असतो आणि याच्यामध्ये जर डेटा एंट्री करायला सांगितले असेल तर आपण काय करतो की असं टेस्ट असेल, ऍड्रेस मध्ये पुणे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर इंटर करतो. त्याच्यानंतर आपल्याला जो क्लास असेल तो क्लास इंटर करतो. डेट ऑफ जॉईनिंग जे असेल डेट ऑफ जॉईनिंग इथं काय करत असतो आपण इंटर करत असतो. आणि त्याच्यानंतर जर समजा अशी काही पोस्ट सांगितली तर ती पोस्ट आपण इथं इंटर करत असतो. अशा पद्धतीने आपल्याला जर डेटा एंट्री करायला लावली, याच्यामध्ये आपल्याला जे काही टायपिंग करावं लागत असतं ते टायपिंग करताना आपल्याला प्रत्येक वेळेला जो काय हा कर्सर आहे तो कर्सर टॅब देऊन पुढे घेऊन यावा लागत असतो. तर हे आपल्याला सर्व टाळण्यासाठी आपल्याला एक्सेलमध्ये एक डेटा एंट्री फॉर्म याचाच क्रिएट करायचा आहे. तो डेटा एंट्री फॉर्म कशा पद्धतीने क्रिएट करायचा आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन टेक्निकल व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, जसा आपल्याला डाटा एंट्रीचा फॉर्म असतो तशा पद्धतीचा फॉर्म आपल्याला एक्सेलमध्ये क्रिएट करायचा आहे. अतिशय सोपी पद्धत आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा फॉर्मचा जो ऑप्शन आहे एक्सेल मधला तो फॉर्मचा ऑप्शन आपल्याला काय करावं लागेल, इनेबल करावं लागेल, ऍक्टिव्ह करून घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं जी फाईल दिलेली आहे या फाईल मध्ये जायचं आहे आणि फाईल मध्ये गेल्यानंतर ऑप्शन नावाचा टॅब आहे त्याच्यामध्ये जायचं आहे. ऑप्शन नावाच्या टॅब मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला कस्टमाइज रिबन नावाचा जो काय आहे तो तुम्हाला टॅब दिसेल. त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, इथं हा जो डेटा नावाचा जो फोल्डर आहे किंवा डेटा नावाची जो काय टॅब आहे त्या डेटा नावाच्या टॅब मध्ये आपल्याला डेटा एंट्रीचा फॉर्म जो आहे तो फॉर्म इथं आपल्याला क्रिएट करून घ्यायचा आहे, एक ग्रुप क्रिएट करून घ्यायचा आहे. तर मी काय करतो, इथं न्यू ग्रुप क्रिएट करतो आणि याला रिनेम करतो. त्याच्यामध्ये रिनेम मी काय करतो तर डेटा एंट्री फॉर्म, बघा इथं रिनेम करतो डेटा एंट्री फॉर्म किंवा डेटा एंट्री याला रिनेम केलेला आहे आणि ओके करतो. आता मला काय करायचं आहे, डेटा एंट्रीचा मी जे काय आहे ते फॉर्मचं इथं तयार केलेलं आहे, टॅब तयार केलेला आहे. तर मला याच्यामध्ये फॉर्म ऍक्टिव्हेट करण्यासाठी काय करावं लागेल, कमांड्स नॉट इन द रिबन हा जो टॅब आहे तो सिलेक्ट करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं पाहायचं आहे की फॉर्म नावाचा टॅब आपल्याला कुठं दिलेला आहे. बघा इथं तुम्हाला फॉर्म नावाचा हा जो टॅब आहे तो टॅब इथं दिसतो, ही कमांड दिसते, तिला काय करायचं आहे आपल्याला इथं ऍड करायचा आहे. जो आपण डेटा एंट्री फॉर्म क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि ऍड केल्यानंतर इथं ओके वरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेला आपण इथं ओके वरती क्लिक करतो त्यावेळेला मित्रांनो हा जो आपला डेटाचा फॉर्म आहे तो डेटा फॉर्म काय झालेला आहे, इथं क्रिएट झालेला तुम्हाला इथं डेटा फॉर्म दिसेल तुम्हाला. तर तो डेटा फॉर्म क्रिएट झालेला दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला काय करावं लागेल, इथं सिलेक्ट जी काही सेल आहे ती सिलेक्ट सेल करायची आहे. बघा इथं मित्रांनो मी इथं 4 ते 5च फील्ड घेतलेले आहे, तुम्ही अशा मल्टिपल फील्ड घेऊ शकता. त्या फील्ड सिलेक्ट करायच्या आहे आणि इथं फक्त फॉर्म वरती क्लिक करायचं आहे. फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं न्यू वरती क्लिक करायचं आहे. न्यू वरती तुम्ही क्लिक करत असताना हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला इथं ओपन झालेला दिसेल. आपण जे काय याच्या कॉलम मध्ये नावं घेतलेली होती फॉर्म मधली, जे काय हेडिंग घेतलेलं होतं ते हेडिंग इथं तुम्हाला आलेले दिसतील. तर मी काय करतो, इथं नाव जे आहे ते नाव टाईप करतो. याच्यानंतर ऍड्रेस मी इथं टाईप करतो, बघा ऍड्रेस टाईप करतो आहे. त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबरही टाईप केलेला आहे. क्लास आहे तो क्लास टाईप केलेला आहे आणि जे काय डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ पण मी इथं काय करतो टाईप करतो. त्याच्यानंतर पोस्ट काय असेल ती पोस्ट इथं मी टाईप करतो. बघा इथं पोस्ट ही टाईप केलेली आहे आणि इंटर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता खालचा जो आपला रो आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक जो डेटा आहे तो ऑटोमॅटिक डेटा तुमचा इथं आपण जे काय फॉर्म मध्ये टाईप केलेला आहे तो डेटा तुम्हाला इथं एंट्री झालेला दिसतो. मित्रांनो, अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही एक्सेल मध्ये फॉर्म क्रिएट करून तुमची जी काही डेटा एंट्री आहे ती डेटा एंट्री करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन टेक्निकल व्हिडिओसाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा,
म्हणजे असेच नवनवीन टेक्निकल व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.